ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गोपीचंद पडळकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी ही मागणी केलेली आहे। तमनगौडा रवी पाटील हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊन तक्रार करणार आहेत। जतच्या विकासाबाबत केलेल्या घोषणांची पूर्तता झाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे। गोपीचंद पडळकरांना जर उद्घाटन आणि भूमिपूजन करायचं असेल तर त्यांनी जाहीरनाम्यात निवडणुकीत बोललेलं MIDCचं उद्घाटन करावं। 2 वर्ष त्यांच्या आमदारकीला आज होत आहे। एकही कुठल्याही बेरोजगारांना त्यांनी आज नोकरीची संधी दिलेली नाही। दुसऱ्याची मंजूर केलेले कामाचं भूमिपूजन करून श्रेय घेतात। गोपीचंद पडळकरांना ओपन चॅलेंज देतो, तुम्ही जाहीर केलेल्या MIDC किती तारखेला उद्घाटन, अजून तुम्हाला 2 वर्ष होऊन अजून तुम्हाला किती वेळ पाहिजे उद्घाटनला? आणि आमचं जतच्या रोजगारांचं तुम्ही फसवून मतं घेतलेले आहेत, सुशिक्षित बेरोजगारांचं, त्यांना कधी संधी देणार त्याची तारीख डिक्लेअर करा, अन्यथा आमच्या तालुक्यातून मुक्त व्हा आणि राजीनामा द्या। सहकारी सोसायट्यांच्या स्वयं पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्यातील 70,000 सोसायट्यांचा प्रलंबित प्रश्न त्यामुळे लवकरच सुटणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे मंत्रालयातील बैठकीत तसे आदेश आहेत। प्रॉपर्टी कार्डवरती थेट सोसायटीचं नाव असणार आहे।